महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. होळीच्या सणादिवशी राजापुरात जे काही घडलं ते केवळ आणि केवळ दुर्दैवी होतं. बंधुतेऐवजी त्या दिवशी द्वेषाचा रंग पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं त्या दिवशी ज्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक बंधुत्वाला हरताळ फासला गेला, पाहूया या स्पेशल व्हिडिओतून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. त्या दिवशी दरवर्षीप्रमाणे राजापुरात होळीचा उत्सव सुरू होता. होळीची ही मिरवणूक पारंपरिक मार्गाने राजापूरच्या जवाहर चौकात आली. या जवाहर चौकातच राजापूर शहरातील मुख्य जामा मशीद आहे. मी सांगतोय तो प्रसंग इथेच घडला. पारंपरिक रीतिरिवाजानुसार होळीचा माड या मशिदीच्या रस्त्याजवळच्या पहिल्या पायरीवर टेकवला जातो आणि त्यानंतर होळीची ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होते. त्याच वेळी ही नेमकी घटना घडली. राजापूरमध्ये पारंपरिक रिवाजानुसार होळीचा माड मशिदीसमोर आणून रस्त्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर तो उचलून जामा मशिदीच्या पहिल्या पायरीला टेकवण्याच्या रिवाजाला सुरुवात झाली. मात्र होळीचा माड पहिल्या पायरीला टेकवण्याऐवजी तो मशिदीच्या गेटला जाऊन धडकवण्याचा प्रयत्न काही जणांकडून झाला. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु जमावाला रोखू शकेल एवढी त्यांची संख्या नव्हती. या घटनेनंतर काही जणांनी पालखी मागे घेण्याच्या सूचना केल्या, परंतु जमावानं त्यांचं ऐकलं नाही आणि गोंधळाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. हे सगळं आपल्याला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसू शकतं. मशिदीच्या गेट जवळच उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने होळीची पालखी मागे घेण्यासंदर्भातल्या सूचना केल्या, परंतु तरीही जमावानं पोलिसांचं सांगणं धुडकावलं आणि तिथे उपस्थित प्रचंड जमावाने होळीचा माड पुन्हा एकदा गेटमधून आत ढकलला. या सर्व प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे राज्य आणि देश पातळीवर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या गेल्या. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी या घटनेसंदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि राजापूर पोलीस निरीक्षकांना तक्रार करणारं एक पत्र पाठवल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकारे जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी या आपल्या पत्रामध्ये केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 324(1), 329(3), 189(2), 190 आणि 135 या कलमान्वये 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. हे विशेष. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या घटनेबद्दल माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीमध्ये शिमगा उत्सव जोरात साजरा केला जातो. राजापूरमध्ये एक प्रथा आहे की होळीचा माड जो असतो त्याची गावभर मिरवणूक काढतात. त्याच वेळी ती गावातील प्रार्थना स्थळांच्या पायऱ्यांवर टेकवण्याची एक प्रथा सुद्धा पुढे आहे. तर या अनुषंगाने समाज माध्यमांवर काही ठिकाणी प्रार्थना स्थळांवर हल्ला असा उल्लेख केलेला आहे. मात्र अशा प्रकारचा कोणताही हल्ला राजापूरमध्ये झालेला नाही असं सुद्धा धनंजय कुलकर्णी म्हणजे राजापूरचे SP यांनी सांगितलं. तसंच ते पुढे बोलताना म्हणाले की काही तरुणांनी तिथं गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे काही तरुणांनी तिथं नक्कीच हुल्लडबाजी केली, काही मुलांनी तिथं घोषणा दिल्या, त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग त्यांनी केला त्या संदर्भातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाय अजून पुढचे काही दिवस तिथं होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचंही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तसंच या घटनेसंदर्भात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही लोकांची बैठका देखील घेतल्या असून त्यांची समजूत काढायचं काम देखील पोलीस करत आहेत. थोडक्यात पोलिसांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेतल्याचं दिसतं. याबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की राजापूर तसंच कोकण शांत आहे, अशा प्रकारची कोणतीही गंभीर घटना घडलेली नाही असं सुद्धा त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं. ते म्हणाले की राजापूरमध्ये जी घटना घडलेली आहे ती ज्या पद्धतीने काही नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आली तसं काहीही राजापूरमध्ये घडलेलं नाही. धोपेश्वरची ही आमची पारंपरिक होळी सर्वात मोठी मानली जाते. धोपेश्वराची पालखी दर 5 वर्षांनी निघते. ती जिथून निघते तो तिचा ठरलेला दरवेळेचा मार्ग असतो. तो काही आत्तापासूनच सुरू झालेला आहे असं नाही, तो वर्षानुवर्ष चालतच आलेला आहे. होळीची मिरवणूक ज्या मार्गावरून जात होती तिथं ती नेहमीप्रमाणे गेली आणि तिथं थांबली होती तेव्हा गेट बंद होतं असं सुद्धा निलेश राणे म्हणाले. तर गेट का बंद होतं त्यावर तिकडूनही घोषणा झाल्या आणि इकडूनही घोषणा झाल्या. त्यावेळी इकडूनही बाचाबाची झाली आणि तिकडूनही बाचाबाची झाली. मग पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. आता ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं असं सुद्धा निलेश राणे यांनी सांगितलं. तसंच काही लोक जाणीवपूर्वक राजापूर आणि कोकण पेटत असल्याचं समाज माध्यमांवर पसरवत असल्याचा आरोप सुद्धा निलेश राणे यांनी केला. ते म्हणाले की माझी विनंती आहे काही पत्रकारांना आणि सगळ्यांनाच जे समाज माध्यमांवरून कोकण पेटलं असं पसरवत आहे, तर असं काही झालेलं नाहीये. नको त्या गोष्टी पेटवायचा प्रयत्न करू नका. राजापूर शांत आहे, कोकण शांत आहे.
इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील. आम्ही असेपर्यंत कधीही कोणतीही घटना घडून सणांमध्ये व्यत्यय येईल असं होणार नाही, असंही निलेश राणे यांनी ठामपणे सांगितलं. याबाबत प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर म्हणाले की कोकणात निवडणुकीच्या तोंडावर कधी कधी काही वाद व्हायचे, पण त्याला धार्मिक रंग कधीच आले नव्हते. आमच्या कोकणात तर सगळ्याच धर्माचे सण हे एकमेकांशी संबंधितच आहेत. सगळ्या सणांमध्ये दोन्ही धर्माच्या लोकांचा काही ना काही सहभाग असतोच. केवळ राजकीय हेतूने दोन्ही धर्मातील लोकांना एकमेकांच्या विरोधात आपण उभं करणार असू तर समाज म्हणून आपण अतिशय धोकादायक वळणावर आलेलो आहोत असं माझं स्पष्ट मत आहे, असं सुद्धा साहित्यिक बांदेकर म्हणाले. कोकणात मागच्या काही महिन्यांपासून छोट्या मोठ्या गोष्टींवरून एका विशिष्ट समाजाला वेठीस धरलं जाते, ते चुकीचं आहे. कारण त्यामुळे दोन्ही समाजातील लोक आता एकमेकांकडे संशयाला बघायला लागलेले आहेत, असं सुद्धा प्रवीण बांदेकर यांनी सांगितलं. शिवाय कोकणातले छोटे छोटे जे व्यवसाय आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही धर्मातील लोकांना एकमेकांची गरज पडते, मात्र अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून दोन्ही धर्मातील लोकांचा आर्थिक तोटाच होणार आहे, असं महत्वाचं निरीक्षण प्रवीण बांदेकर यांनी सांगितलं. मित्रांनो, महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ आहे. वाढती गुन्हेगारी, सामाजिक स्वास्थ्य बिघडणं आणि जातीय द्वेषाचा विळखा महाराष्ट्राला घट्ट करण्याचा डाव रचला जात आहे. असं झाल्यास ते अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचणार आहे, याची आपल्याला कल्पना असायलाच हवी आणि याबद्दल विचार आपण केलाच हवा. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असं नेहमी म्हटलं जातं, परंतु गेल्या काही घटनांचा संदर्भ बघता ते पुरोगामी राहिले असा प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही. ते पुरोगामी बनावं, ते समतावादी बनावं, समरसतावादी बनावं, बंधुत्व निर्माण व्हावं, यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान.